3, 2, 1, go! जय शिवराय, जय भीम भावना आणि बहिणींनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडके भावाच्या यूट्यूब चॅनलवरती। तर आपण ट्रेंडिंग गणपती बाप्पा टेटस क्रिएट करणार आहोत। जसं की तुम्ही डेमोमध्ये व्हिडिओ बघितलाच असेल, व्हिडिओ एकदम खास आणि कडक झालेला आहे। असाच व्हिडिओ तुम्हाला पण बनवायचा असेल गणपती बाप्पाचा तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा, कुठेही स्किप नका करू। आजचा जो व्हिडिओ आहे काइन मास्टर ॲप्लिकेशनमध्ये आपण एडिट केलेला आहे। तुमच्याकडे काइन मास्टर नसेल तर लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल आणि जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल जाईल ते सर्व काही मी तुम्हाला लिंक थ्रू डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे। ते पण डाउनलोड करून तुम्ही तुमच्या व्हिडिओमध्ये यूज करू शकता। पण तिथनं डाउनलोड करण्यास काही भावना आणि बहिणींना प्रॉब्लेम येतो तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करा। जे काही व्हिडिओ मटेरियल जो असतं ते सर्व काही इथं टेलिग्रामवरती मी व्हिडिओच्या खाली लगेच अपलोड करत असतो। टेलिग्रामची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे की तुम्हाला टेलिग्रामचं नाव स्क्रीनवरती दिसत आहे, तुम्ही सर्च करून पण जॉईन होऊ शकता। आणि तुम्हाला एडिटिंगबद्दल काही क्वेश्चन असतील किंवा माझ्याशी तुम्हाला पर्सनली काही बोलायचे असेल तर सिंपली इंस्टाग्रामवरती मेसेज करू शकता। लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये आणि इंस्टा आय डी तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे। आणि एक तुम्हाला छोटीशी रिक्वेस्ट आहे, तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक नसेल केलं तर व्हिडिओला लाईक करा। चॅनलवरती कोणी फर्स्ट टाईम आला असेल तर चॅनल मात्र नक्की सबस्क्राईब करा आणि त्यासमोर जी घंटा येईल तिला तोडा फोडा काही पण करा, पण चॅनल सबस्क्राईब मात्र नक्की झालंच पाहिजे। तर चला जरा वेळ न घालवता आपण आजचा व्हिडिओ सुरू करून टाकूया। Powerful people make places powerful. ओके, तर गाइज आपल्याला काइन मास्टर ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे। ओपन केल्याच्या नंतर प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून एक पॉईंट हा एक 3 नंबरचा रिस्यू सिलेक्ट करायचा आहे। रिस्यू सिलेक्ट केल्याच्या नंतर बघू शकता तुमच्यासमोर असं काही इंटरफेस येऊन जाईल। तर सगळ्यात पहिले तुम्हाला करायचं काय, इथं बॅकग्राऊंडचा ऑप्शन दिसत असेल, बघू शकता या बॅकग्राऊंडच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, एक ब्लॅक बॅकग्राऊंड सिलेक्ट करायचं आहे। बॅकग्राऊंड सिलेक्ट केल्याच्या नंतर याची जी लेंथ आपल्याला फक्त 2 सेकंदापर्यंत ठेवायची, ठीक आहे। आणि याचा समोरील पार्ट जो आपल्याला कट करून टाकायचा अशा प्रकारे, जसं की मी कट केलेला आहे, बघू शकता असं ठेवायचं आहे। त्यानंतर करायचं काय, इथं बघू शकता लेअरमध्ये जायचं आहे, लेअरमध्ये जाऊन मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला इथं एक व्हिडिओ दिलेला आहे, तो व्हिडिओ तुम्हाला ॲड करायचा आहे, ओव्हरले व्हिडिओ आहे, बघू शकता हा वाला। याला कैची साईडच्या ऑप्शनवरून असं फुल स्क्रीन करून टाकायचं आहे। फुल स्क्रीन केल्याच्या नंतर इथं बघू शकता याचा जो समोरील पार्ट आहे त्याआधी आपल्याला करायचं काय, इथं ऑडिओचं ऑप्शन दिसत असेल, या ऑडिओच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। खाली तुम्हाला फोल्डर्समध्ये जायचं आहे आणि ज्या पण फोल्डरमध्ये आपला व्हिडिओ असेल तो व्हिडिओ तुम्हाला इथनं ॲड करून घ्यायचा, सॉन्ग ॲड करायचं ज्या पण फोल्डरमध्ये असेल तिथनं, ठीक आहे। तर आपण थोडंसं ऐकून घेऊ म्हणजे जेणेकरून आपला व्हिडिओ जो परफेक्टपणे मॅच होईल। तर इथनं राईट परफेक्टपणे आपला व्हिडिओ मॅच होतोय इथपर्यंत ठेवायचं आहे। आणि याचा जो समोर पार्ट आहे आपल्याला कट करायचा आहे, बघू शकता कैचीच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, तिला कैचीचं ऑप्शन दिसत असेल यावरती क्लिक करायचं आहे। सेकंड नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून याचा समोरील पार्ट कट करून टाकायचं आहे। त्यानंतर करायचं काय, लेअरमध्ये जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे। मीडियामध्ये गेल्याच्या नंतर इथनं तुम्हाला एक टेक्स्ट PNG मिळून जाईल, ती टेक्स्ट PNG ॲड करायची तुम्हाला, जसं की बघू शकता मी इथं PNG ॲड केलेली आहे। त्यानंतर हिला थोडंसं छोटं करायचं जेणेकरून जास्त मोठी झालेली आहे आणि यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। इथं इन ॲनिमेशनवरती यायचं, हिला पॉपअपचं ॲनिमेशन देऊन याचा 0. असं इतका स्पीड ठेवायचा, ठीक आहे। अशा प्रकारे स्पीड ठेवायचा आहे आणि ओके करायचं आहे। ओके केल्याच्यानंतर तुम्हाला याला तुम्ही ओव्हरऑल ॲनिमेशन पण देऊ शकता, जसं की तुम्हाला द्यायचं असेल तर देऊ शकता किंवा नाही दिलं तरी पण चालेल, ठीक आहे। तर जसं की आपण हवाला देऊन घेऊया, ठीक आहे, आणि ओके करायचं आहे। आणि याचा जो समोर पार्ट आहे या टेक्स्ट PNGचा, तो आपल्याला काहीच्या ऑप्शनवरती क्लिक करून समोरील पार्ट कट करायचा आहे, ठीक आहे। त्यानंतर करायचं काय, एवढं झाल्याच्या नंतर इथं सेटिंगचं ऑप्शन तुम्हाला दिसत असेल, या सेटिंगच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, एडिटिंगमध्ये यायचं आहे। वरली जी फोटो क्लिप्स आहे तुम्हाला 0.5च्या 1 पॉईंट पुढं ठेवायची, बघू शकता, किंवा 0.5 पण ठेवू शकता। 1 पॉईंट पुढं ठेवून घ्यायची जेणेकरून परफेक्टपणे मॅच होतील। त्यानंतर इथं तुम्हाला फिल स्क्रीन ऑप्शन दिसत असेल, हा खाली तुम्हाला सिलेक्ट करायचा आणि ओके करायचे। ओके केल्याच्यानंतर इथं तुम्हाला मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं। क्लिक केल्याच्या नंतर ज्या पण फोल्डरमध्ये आपले गणपती बाप्पाचे फोटो असतील ते फोटो तुम्हाला इथनं सिलेक्ट करायचे। तर सर्व काही फोटो तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये किंवा टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल, तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन नक्की करा। तर बघू शकता मी शेवटपर्यंत सगळे फोटो ॲड केलेले आहे। फोटो ॲड केल्याच्या नंतर बघू शकता तुम्हाला करायचं काय, इथं 1 नंबरच्या फोटोवरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला इथे क्लिक ग्राफिक्स दिसत असेल, बघू शकता या क्लिक ग्राफिक्समध्ये क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला इथं बघू शकता क्वालिटी हा इफेक्ट तुम्हाला बीट्स स्कॅन ॲप्लिकेशनमधनं काइन मास्टरमध्ये ॲड करायचा आहे। आणि तुमच्याकडे काइन मास्टरमध्ये हा इफेक्ट ॲड केलेला नसेल तुम्ही तर मी तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे, क्वालिटी हा इफेक्ट कसा ॲड करायचा तो व्हिडिओ बघून तुम्ही हा इफेक्ट ॲड करू शकता। आणि त्यासाठी तुम्हाला बीट्स स्कॅन ॲप्लिकेशन प्ले स्टोरवरून डाउनलोड करून घ्यावं लागेल, ठीक आहे। तर क्वालिटीमध्ये जायचं आणि यामध्ये तुम्हाला 4 नंबरचा इफेक्ट जो आहे यूज करून घ्यायचा आहे, म्हणजे आपल्याला अप्लाय करायचा आहे फोटोवरती, ठीक आहे। तर इथं बघू शकता क्वालिटीमध्ये यायचं आणि 4 नंबरचा इफेक्ट जो आहे
ॲड करून घ्यायचा आहे। जेवढे पण आपले फोटो असतील त्या सर्व फोटोवरती तुम्हाला हा इफेक्ट ॲड करून घ्यायचा 4 नंबरचा, क्वालिटीमधला फक्त आणि फक्त 4 नंबरचा। जसं की मी आता सर्व याच्यावरती ॲड करतो आणि तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक नसेल केलं तर व्हिडिओला लाईक करा। चॅनलवरती कोणी फर्स्ट टाईम आला असेल तर चॅनल मात्र नक्की सबस्क्राईब करा। तुमच्यासाठी अशी ट्रेनिंग रीडिंग आपल्या मी मराठी भाषेतून घेऊन येत असतो आणि एकदम सोप्या पद्धतीत तुम्हाला शिकवत असतो। तुम्हाला कोणती स्टेप कळले नाही किंवा काही प्रॉब्लेम आला रीडिंगबद्दल तर तुम्ही कमेंट करू शकता किंवा पर्सनली पण तुम्हाला काही माझ्याशी बोलायचे असेल तर इंस्टाग्रामवरती मेसेज करू शकता। इंस्टा लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलीच आहे आणि काही प्रॉब्लेम आला तर ते पण तुम्ही विचारू शकता, ठीक आहे। आणि एडिटिंगबद्दल काही कुठलाही क्वेश्चन येऊ द्या, तुम्ही आपल्याला इंस्टाग्रामवरती मेसेज करा, तुम्हाला मी लगेच रिप्लाय देईल। आणि अजून तुम्ही व्हिडिओला लाईक नसेल केलं तर व्हिडिओला नक्की लाईक करा भावांनो, कारण की व्हिडिओ बनायला खूप मेहनत आणि खूप टाईम लागतो। तर नक्की लाईक करा आणि चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा। तर अशा प्रकारे तुम्हाला जेवढे पण फोटो असतील त्यावरती फक्त आणि फक्त तुम्हाला क्वालिटीचे मला 4 नंबरचा इफेक्ट ॲड करायचा आहे। तर मी सगळ्या फोटोवरती ॲड करून घेतो, थोडासा व्हिडिओ स्किप करतो जेणेकरून व्हिडिओ खूप मोठा होईल, ठीक आहे। ओके, तर भावांनो मी सगळ्या फोटोवरती इफेक्ट ॲड केलेला आहे। त्यानंतर करायचं काय, इथं बघू शकता तुम्हाला व्हिडिओच्या एक जिथनं आपले फोटो निघतात तिथे यायचं आहे। तिथं आल्याच्या नंतर लेअरमध्ये जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे। मीडियामध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला इथं एक विटनेट PNG दिलेली आहे, मी ती PNG तुम्हाला ॲड करायची। बघू शकता ही वाली PNG, हिला कैची सेटच्या फुल स्क्रीन करायचं आहे। अशा प्रकारे इथं थोडीशी पुढं एक सरकवायची आपल्याला, जिथनं आपला फोटो निघतो तिथनंच राईट, ठीक आहे। जसं की अशी इथनं, ठीक आहे। सरकवल्याच्या नंतर आपल्याला करायचं काय, ही जी बॅकग्राऊंडची लेंथ आहे ही थोडीशी आपल्याला पुढं सरकवायची अशा प्रकारे, ठीक आहे। आणि हा जो ही विटनेट PNG इथं आपल्याला एकदम परफेक्टपणे ॲडजस्ट करायची। त्यानंतर करायचं काय, लेअरमध्ये जायचं आहे, मीडियामध्ये जायचं नाही तर तुम्हाला एक PNG दिलेली मी टेक्स्ट PNG ती तुम्हाला ॲड करायची मोरया। ही PNG ॲड केल्याच्या नंतर इथं खाली तुम्हाला इथं अशा प्रकारे ॲडजस्ट करायचे, ठीक आहे। त्यानंतर या दोन्हीची लेंथ आपल्याला शेवटपर्यंत घेऊन टाकायची, जिथपर्यंत आपला व्हिडिओ आहे तिथपर्यंत लास्टपर्यंत अप्लाय करायची पूर्ण याच्यावरती। तर सिम्पली मी यावरती क्लिक करतो आणि अशा प्रकारची शेवटपर्यंत लेंथ घेऊन टाकतोय, ठीक आहे। तर इथं बघू शकता जसं की अशा प्रकारे। त्यानंतर आपल्या व्हिडिओच्या एक नंबरला यायचं आहे, लेअरमध्ये जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे। मीडियामध्ये गेल्याच्या नंतर इथनं तुम्हाला एक बॉर्डर PNG दिलेली आहे, ती बॉर्डर PNG ॲड करायची आहे। कैची साईज ऑप्शनला फुल स्क्रीन करायचं आहे, बॅक यायचं आणि याची जी लेंथ आहे शेवटपर्यंत घेऊन टाकायची, जिथपर्यंत आपला व्हिडिओ आहे तिथपर्यंत अप्लाय करून द्यायची, ठीक आहे। त्यानंतर ही तुम्ही मोरया PNG थोडीशी खाली सरकू शकता, परफेक्टपणे मॅच करा आणि अशा प्रकारे ठेवायची। त्यानंतर करायचं काय, जिथनं आपला फोटो निघायला सुरुवात होती तिथं यायचं आहे। तिथं आल्याच्या नंतर परत लेअरमध्ये जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे। मीडियामध्ये गेल्याच्या नंतर इथनं तुम्हाला एक व्हिडिओ दिलेला आहे, तो व्हिडिओ तुम्हाला ॲड करायचा आहे। बघू शकता हा वाला कैचीच्या साईडच्या याला फुल स्क्रीन करायचं आहे, बॅक यायचं, खाली ब्लेंडिंग दिसत असेल ब्लेंडिंगवरती येऊन तुम्हाला याला स्क्रीनवरती सोडायचं आहे, ठीक आहे। स्क्रीनवरती सोडल्याच्या नंतर ओके करायचं आहे। ओके केल्याच्या नंतर बघू शकता अशा प्रकारे तुमचा व्हिडिओ म्हणजे पूर्णपणे बनवून रेडी होऊन जाईल आणि यावरती हा इफेक्ट पण ॲड होऊन जाईल, ठीक आहे, जसं की दिसत आहे, ठीक आहे। त्यानंतर करायचं काय, आपल्याला व्हिडिओचे एक नंबर लिहायचं आहे, लेअरमध्ये जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे। मीडियामध्ये गेल्याच्या नंतर इथनं जो तुमचा लोगो असेल तो लोगो ॲड करायचा आहे। इंस्टाग्राम किंवा यूट्यूबचा जो पण लोगो असेल तो लोगो ॲड करायचा आहे। आणि लोगो व्हिडिओसाठी खूप इम्पॉर्टंट असतो भावना, जेव्हा समोरच्याला वाटतं काही एडिटिंग तुम्ही केलेली, कारण की त्यावरती तुमचा लोगो असतो। जर तुम्हाला लोगो बनवता येत नसेल तर मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, लोगो कसा बनायचा तो व्हिडिओ बघून पण तुम्ही लोगो बनायला शिकू शकता। तर सिम्पली इथनं लोगो ॲड केल्याच्या नंतर या लोगोला इथं तुम्हाला वरती कोपऱ्यामध्ये ॲड करायचं आहे, बघू शकता अशा प्रकारे इथं। आणि याची जी लेंथ शेवटपर्यंत घेऊन टाकायची, जिथपर्यंत आपला व्हिडिओ आहे तिथपर्यंत घेतल्याच्या नंतर आता तुमचा व्हिडिओ पूर्णपणे बनवून रेडी झालेला आहे। मी तुम्हाला प्ले करून दाखवतो की आपला व्हिडिओ कसा बनवून रेडी झालेला आहे। तर बघू शकता एकदम कडकपणे आपला पूर्ण व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे। तर इथं तुम्हाला शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतर ज्या पण साईजमध्ये तुम्हाला याला एक्सपोर्ट करायचं असेल इथं एक्सपोर्टच्या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही याला एक्सपोर्ट करून घेऊ शकता। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती कोणी फर्स्ट टाईम आला असेल तर चॅनल मात्र नक्की सबस्क्राईब करा, कारण की मी तुमच्यासाठी अशी ट्रेनिंग एडिटिंग आपल्या मराठी भाषेतून घेऊन येत असतो। तर चला भेटूया अशाच नव्या एडिटिंगच्या ट्युटोरियलमध्ये, तोपर्यंत बाय बाय, जय महाराष्ट्र।